देर इज वन लेफ्ट, देर इज वन राईट. मला नाही माहिती कुठे जायचं आणि मी ऑलरेडी फार दमले. वातावरण आणि पाऊस येत छान. हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बोलत असाल तुम्ही इतक्या असं धावपळीत कुठे चाललंय, तर आम्ही आज चाललो आहे एका ट्रेकला. आम्ही म्हणजे माझ्यासोबत कोणीतरी आहे, पण सगळ्यात आधी मी ऑफिसला आले, कारण मी ऑफिसच्या पार्किंगला माझी गाडी लावली आणि इथून आता आम्ही सरळ जाणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता माझ्यासोबत कोण आहे. मला खूप लेट झालं आहे. आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली पहाटेच, पण आम्ही उठलोच नाही. सो दिवस आला पूर्ण 6 वाजून गेले. तर अशा प्रकारे सकाळी 5:30 वाजता ठरलेल्या प्लॅनला मी 6:30 वाजता निघालो. आणि पुण्यामध्ये अजिबातच पाऊस नव्हता. तो आम्हाला माहीतच नव्हतं की तिकडे पाऊस असेल की नसेल. मॅप लावला आधी तर आम्हाला कळतच नव्हतं, कारण आम्ही तामिनी घाटामधून खूप वेळा गेलेलो आहे तिकडे. पण यावेळेस रस्ता थोडासा वेगळा होता. खूप पुढे गेल्यावर आम्हाला असं कळालं की आम्ही चाललो आहे लोणावळ्या मार्गे, कारण आपण नॉर्मली मुळशी वगैरे मधनं जातो. पण तामिनी घाट बंद असल्यामुळे आम्ही चाललो आहे आंबे व्हॅलीमधनं. सो आम्हाला 1.5 तासाच्या रस्त्याला ऑलमोस्ट 3 तास आणि प्लस थोडा वेळ लागला. गाईज, अवंती तिच्या गाडीचे फोटो. आणि आम्हाला जायचं होतं सावळ्या घाटाला. आणि आता मी म्हणते बस करूयात. ह्या पोरीने मला आंबी व्हॅलीला 3 तास गाडी चालवत कुठल्या गावा शहरातनं, कुठल्या नदीतनं, कुठल्या घाटातनं आणलेलं आहे. मी तिला इथे 1 तासात आणलं असतं. आम्ही रस्ता चुकलोय गाईज. आता कळत नाही आम्हाला काय करायचं. रस्ता काही चुकलो नाहीये, पोरीला मॅप सांगता येत नाहीत नीट. असं नाहीये काही भाई साहब. इतकी सुंदर मुलगी पाहिली गाईज तुम्ही. हेल्दी खाते फक्त, त्यामुळे अशी फिजिक आहे गाईज. ती कधीच अनहेल्दी खात नाही, कधीच चीट करत नाही. Guys, never. I just eat dates and शेंगदाण्याचा लाडू every single morning. या पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला एकच ही सुंदर मुलगी पाहायला मिळणार आहे. बघून घ्या. तिची गाडी, हेल्मेट, 2 तास. प्रिन्सेस ट्रीटमेंट देते गाईज मला ते एकदम. कुठेतरी चालू आहे. एकदम छान स्पॉट सापडलाय गायचा मला. पाण्यात नको जाऊ, तू जोरली होती. ए घाण कुठे, स्वच्छता आहे. ग्रीन काय शेवाळ. हो का? गाईज, नेटवर्क गेलंय. देर इज वन लेफ्ट, देर इज वन राईट. मला नाही माहिती कुठे जायचं आणि मी ऑलरेडी फार दमले यार. आमचे काय काय पार्ट दुखत आहे बॉडीचे. छान वाटतं तुला? यू फील बेटर? मला शिकवा आता. कर ना मग. विचारा त्यांना. गेले ते काका. तर गाईज, आम्ही फायनली आलेलो आहे सावळा घाट. अवंतीचा मूड बेकार लेवलचा खराब झालेला आहे. तिने बिचारीने खूप गाडी चालवली माझ्यासाठी. खूप ती माझ्यावर ट्रस्ट पण करत नाही, माझ्याकडे गाडी पण देत नाही. त्यामुळं तिने एकटीनेच खूप जास्त गाडी चालवली. मी तिचे हे काय म्हणतात ऋण 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 कुठून
बाजून जायचं अवंती अँड मी इन पॅरलर युनिवर्स. सावळा घाट. फायनली आमचे डोळे हे झाले, तृप्त झाले डायरेक्ट. अरे तर काहीच मी हिला फक्त 5 मिनिट असं म्हणून चालवत आहे. तिचे आता पेशन्स लेवल मी सगळ्या टेस्ट केले, पण ठीक आहे. आम्हाला जो व्ह्यू दिसणार आहे ना, काय माहीत कसं असणार आहे, बट ठीक. नॉर्मल बेसिक एकदम प्लेन ट्रेक आहे सावळ्या घाटाचा. जर तुम्ही प्लॅन करत असाल तर मला माझ्या इंस्टाग्रामवर DM करा. मी तुम्हाला अवंतीचा नंबर शेअर करत ती तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. सगळं धुकं दिसत आहे. थोड्या वेळाने हे क्लिअर होईल मे बी, और मे बी नॉट. मला मी सगळ्यात छान वाटते, पण ते मला छान नसतं वाटत. अरे तू खरंच सुंदर आहे म्हणते, खूप सुंदर आहे तू. तुझ्यासोबत फोटो टाकला, मला 17 जणांचे मेसेज येतात, कोण आहे पोरगी, कोण आहे. नाही, मला दिसलं काहीतरी वॉटरफॉल. पाणी खूप कमी आहे, पण वातावरण एकदम छान झालंय. मी लास्ट इयर पण सावळ्या घाटाला आली होती, पण तेव्हा हे रिलिंग नव्हतं लावलं, आणि आता हे खूप छान काम केले त्यांनी. त्यामुळे एकदम असं सेफ फील होतं, काही ॲडव्हेंचर ट्रेक नाही राहिलाय. आणि आता 5-6 दिवस झाले पाऊस बंद आहे, सो एकदम कमी पाणी आहे वॉटरफॉल. किती वाटते का? हो, इकडे खूप वेगळ्या प्राण्यांचे आवाज येत आहेत आणि माझी खरंच थोडीशी फाटलेली आहे, बट इट्स फाईन, वी कॅन डू इट. येस, वी कॅन डू इट. पाऊस नाही तर पडू आपण कसं जायचं? पाहिजे. आम्ही जाते खाली. Strong आहे हे बांबू. आम्हाला तुम्हाला हात द्यायचा प्रयत्न करा. बंद करते झालं. फायनली आलेला आहे. हा आहे रिंग वॉटरफॉल. खूप मोठा आहे, मस्त. आणि देवकुंड आहे छोटूसा. ही अवंती आहे, शूट करत आहे. इकडे काही लोक आहे जे शूटिंग काढत आहे, आणि इकडे काही लोक आहेत जे मॅगी बनवत आहे. आणि आता आम्ही पण मॅगी बनवणार आहे. काही जर आम्ही असं मॅगी बनवते आहे. छान व्ह्यू आहे. अवंतीने मॅगीचे पॅकेट फोडले आहे, आणि ऑल्सो आमच्याकडं कॉर्न पण आहे, ते आम्ही घरूनच भाजून आणलेलं आहे. तो वारं पण लागते खूप गॅसला. सो आता आमचा प्लॅन होता मस्तपैकी मॅगी बनवायचा, जो आम्ही एकदम चालू केलाय. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एकदम भयानक पाऊस आलाय, आणि आम्ही दोघी ट्रेकला आलोय, ते पण पावसाळ्यात, आणि विदाऊट रेनकोट, विदाऊट छत्री. सो आम्ही असा काहीतरी जुगाड केलाय की जेणेकरून आमच्या गॅसला पाणी नाही लागलं पाहिजे. आम्हाला हे 2 नवीन फ्रेंड भेटले जे बँगलोरवरून आले होते, आणि ते असेच थोडीशी माहिती विचारत होते इथल्या वॉटरफॉल्स वगैरे बद्दल. ओव्हर कुक करू नका, झाली ना? पाणी आता आटवायला आपल्याला करावंच लागणार आहे. पाण्याची तर मला पण नाही आवडत, तुला पण नाही आवडत. आणि मसाला का नाही हे होतो मसाला. त्या पोरांना विचार, त्यांच्याकडे मसाला आहे एक्स्ट्रा. तू सगळं छान काढून घे, मला शोध लागेल. मॅगी इज रेडी. अँड वातावरण आणि पाऊस येतोय छान मस्त. मला खाऊ द्या. गरम आहे म्हणते. रोमॅन्स चालू आहे हमारा. मुलं करते त्याला ब्रोमॅन्स म्हणतात, आणि पोरी होते त्याला सिसमॅन्स. सो ये हमें नया दोस्त मिला है अभी. से हाय. हेलो. निखिल. आणि जर तुम्हाला पुशअप्स मारता येत आहे, आणि तुम्ही ते कुठे शो ऑफ नाही केलं, तर तुमचा पुशअप मारून उपयोगच काय आहे ना. सो आता रिसेंटली मी परत मस्त जिम चालू केली आहे. सो माझा पुशअपचा जो काउंट होता तो थोडासा वाढलाय. मी प्रत्येक ठिकाणी ते शो ऑफ करते, आणि अजून पण मी त्यावर काम करते की मी अजून चांगल्या फॉर्ममध्ये पुशअप्स कराल.
त्यानंतर मी अवंतीलाही काही पुशअप्स मारायला लावल्यात. ते आम्ही शूट नाही केलंय. आणि आम्ही वेन्सडेला आलो होतो, त्यामुळे अजिबातच गर्दी नव्हती. एकदम सगळं छान होतं, कुठेच क्राऊड नव्हता. कारण वीकेंडला जर तुम्ही आला ना, खूप जास्त भीड असते इथे, खूप जास्त. आणि आम्ही दोघींनी खूप छान टाईम स्पेंड केला. एकदम छान वाटलं आम्हाला मस्त. पाणी थोडंसं कमी होतं, बट ठीक आहे. A few moments later. खूप पाऊस येतोय गाईस, खूप पाऊस येतोय. आणि आम्ही रेनकोट नाही आणले, रेनकोट सापडलाय. सहारा गाईस, सहारा. अवंती, look at the view. Wow. गाईस, व्ह्यू बघा. मला हा व्ह्यू आवडतोय. फायनली आम्ही आता ट्रेक ऑलमोस्ट कम्प्लीट केलंय. छान, आता मी 10 मिनिटात वर जाणार आहे. मग मस्त भजी खाणार आहे. माझ्या मोबाईलची चार्जिंग खूप कमी आहे. आय डोंट नो आता हा किती मोठा होईल ब्लॉग नाही, पण खूप मजा आली. एन्जॉय. येस. सो बघत राहा पुढं जोपर्यंत भजी आलेले आहेत. भजी, गरम गरम भजी विथ टेबल. गायचे पण गाणं लागणार ना आज. थोडं काल की बंद केलं आपण. एक्सक्यूज मी, आप लोग यहाँ फर्स्ट टाइम आए हो क्या? पहले गए थे तो है अच्छा खासा. इट्स टू क्लाउडी नाउ अभी पूरा. क्लाउडी नहीं होना चाहिए. आणि आता आमची रिटर्न जर्नी चालू झाली आहे आणि आम्हाला इतका भयानक पाऊस लागला. लिटरली आम्ही लोणावळ्यामध्ये अर्धा पाऊण तास थांबून राहिलो होतो आणि आम्हाला घरी जायला ऑलमोस्ट 4 तास लागले. जर तुम्ही सावळाघाट प्लॅन करत असाल तर आधी पाहून घ्या ताम्हिणी घाट चालूही, नाही तर लोणावळा मार्गे खूप जास्त लांब आहे आणि रस्ताही खूप खराब आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.